राम राम मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाइट पिप्स. आपण इंटरनल लिक्विडिटी स्वीप ही स्ट्रॅटेजी डिस्कस करायला लागलो आहे. एप्रिल महिन्यापासूनचे जे रिझल्ट्स आहेत तुमच्या डोळ्यासमोर आहे. जून महिन्यामध्ये तरी लिटरली आपण ह्या स्ट्रॅटेजीनं अकाउंट डबल केलेलं आहे. जुलै महिन्यामध्ये थोडासा आपण कमी प्रॉफिटमध्ये होतो, पण हरकत नाही. ऑगस्ट महिन्यामध्ये आपण बाउन्स बॅक केलं आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 90 पिपच्या आपण प्रॉफिटमध्ये. ओके, प्रत्येक ट्रेड आतापर्यंतचा हा प्रत्येक ट्रेड आपण डिस्कस ऑलरेडी केलेला आहे आणि सगळ्याचे व्हिडिओज यूट्यूब चॅनलवरती आपल्या अवेलेबल आहेत. जर कोणाला काही चेक करायचं असेल, स्ट्रॅटेजी समजून घ्यायची असेल तर जाऊन तुम्ही चेक करू शकता. ओके, सो आपण आलो ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि आपण आता चेक करूया की दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण ह्या स्ट्रॅटेजीने प्रॉफिटमध्ये राहतोय की काय होतंय नेमकं. ओके, 11 ऑगस्टला इथं डायरेक्ट स्वीप झालेली नाही आहे. सिम्पल हा ट्रेड ॲक्टिव्हच झालेला नव्हता. सो आपण पुढे जाऊ. ओके, पुढे जाऊन हा ट्रेड आपल्याला काय सांगतो एकदा चेक करू आपण. ओके, या ठिकाणी आपल्याला काय बघायला भेटते एकदा चेक करूया. ओके, या ठिकाणी आपला सेल असता आपला एल हिट झाला का एकदा चेक करू आपण. ओके, या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत आपला एल हिट झालेला नाही. सो या ठिकाणी सेल असता आपला पहिलं टार्गेट 50 पिपचं, दुसरं टार्गेट 100 पिपचं, दोन्ही सुद्धा आपल्या इथं टार्गेट डन झालेले बघायला भेटतात. सो दुसऱ्या आठवड्यात पण आपली चांगली सुरुवात झालेली आहे. सिम्पल एक ट्रेड झाला होता, एक ट्रेड ॲक्टिव्ह झालेला नव्हता आपला. सो 100 पिप्स टीपी डन. ओके, चलो 12 ऑगस्टला काय झालं आपण चेक करूया. या ठिकाणी सुद्धा आय थिंक डायरेक्ट मार्केटमध्ये क्लोजिंग आलेली आहे. सो इथं पण ॲक्टिव्ह झालेला नाही आहे. सेलिंगचा काय सीन आहे आपण चेक करूया. या ठिकाणी मार्केटमध्ये लिक्विडिटी स्वीप झालेली आहे. या ठिकाणी आपला सेल असता पहिलं टार्गेट 50 पिपचं, दुसरं टार्गेट 100 पिपचं, दोन्ही सुद्धा टार्गेट आपल्याला या ठिकाणी झालेले बघायला मिळतात. ओके, सो 12 ऑगस्टला 100 पिप्स टीपी डन. ओके, ओके 13 ऑगस्टला बघू काय झालं आपण. बाईंगचा सीन काय आहे एकदा चेक करू पुढे जाऊन, कारण इथं लगेच कुठं स्वीप किंवा काही आपला सेटअप झालेला नाही. या ठिकाणी स्वीप झालेला होता. या ठिकाणी आपला बाय असता पहिलं टार्गेट 100 पिप 50 पिप, दुसरं 100 पिपचं असतंय. दोन्ही सुद्धा इथं टार्गेट डन झालेले बघायला मिळतात आपल्याला. ओके, 100 पिप्स टीपी डन. या ठिकाणी काय सीन झाला एकदा चेक करूया आपण. या ठिकाणी आपला लिक्विडिटी स्वीप झालेला नाही आहे. डायरेक्ट मार्केटमध्ये कॅन्डलनं क्लोजिंग दिलेली आहे. सो या ठिकाणी सुद्धा आपला एकच ट्रेड ॲक्टिव्ह झालेला होता. बेसिकली इथं सुद्धा लिक्विडिटी स्वीप तुम्हाला दिसत नाही 14 ऑगस्टला. इथं वरती काय सीन आहे पण एकदा चेक करूया. ओके, ओके, या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप झालेली आहे आणि याच्यानंतर आपला स्टॉप लॉस हिट झाला की एकदा आपण चेक करूया. हा हाय होता आणि याच्यानंतर आरामात आपला स्टॉप लॉस हिट झालेला होता. या ठिकाणी आपला सेल असता नॉर्मल आपल्याला 28 पिपच्या आसपास या सेल होता. मी 30 पिप कन्सिडर करतोय आणि प्लस 10 म्हणजे टोटल 40 पिपच्या आसपास या ठिकाणी एस एल कन्सिडर करतो. ओके, 40 पिप्स एस एल हिट. ओके, आपण जाऊया 15 ऑगस्टला. ओके, 15 ऑगस्टला आपल्याला काय बघायला भेटते एकदा चेक करू. या ठिकाणी क्लिअरली आपल्या डोळ्यासमोर लिक्विडिटी स्वीप झालेली बघायला मिळते. ओके, एकदम निवांत आपल्याला या ठिकाणी टार्गेटसुद्धा डन झालेलं बघायला मिळतं. तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी आपला सेल असता पहिलं टार्गेट 50 पिपचं, दुसरं टार्गेट 100 पिपचं, दोन्ही सुद्धा टार्गेट या ठिकाणी डन झालेले आहेत. ओके, 15 ऑगस्टला 100 पिप्स टीपी डन. ओके, सो बाईंग साईडचा काय सीन आहे एकदा चेक करू.
या ठिकाणी डायरेक्ट मार्केटमध्ये कॅन्डलनं क्लोजिंग दिलेली आहे. सो आपण या ठिकाणी सुद्धा एकच आपल्याला ट्रेड ॲक्टिव्ह झालेला बघायला मिळतो. सो टोटल ट्रेड्स 5 होते, त्याच्यामधले TP डन 4 होते, SL हिट फक्त 1 होता आणि ऑल ओव्हर प्रॉफिट हे 400 पिपमधून 40 वजा केले तर 360 पिप्सचा आपण ऑल ओव्हर प्रॉफिटमध्ये राहतो. ओके, सो ही एक अशी स्ट्रॅटेजी आपण बघायला लागलो आहे जी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं कन्सिस्टंटली प्रॉफिट देत आलेली आहे. प्रत्येक महिन्यामध्ये येणारा आता आपला Q4 सुरू होईल, त्यामध्ये आपली ही स्ट्रॅटेजी कशा पद्धतीनं वर्क करते हे सुद्धा आपण लाईव्ह प्रत्येक ट्रेड डिस्कस करणार आहोत. ओके, ऑगस्टचा 2nd वीक आपल्याला ऑल ओव्हर 360 पिप्सचा प्रॉफिट देऊन गेलेला आहे. सो भेटू आपण ऑगस्टच्या 3ऱ्या आठवड्यात काय होतं आहे बघण्यासाठी. जर आपला कंटेंट आवडत असेल तर जवळच्या लोकांच्या बरोबर हा कंटेंट शेअर करा, अजिबात विसरू नका. कारण एकदम सिंपल स्ट्रॅटेजी आणि एकदम सिंपल जर माइंडसेट आपण ठेवला तर 100% खूप चांगल्या पद्धतीने यातून पैसे काढू शकतो आपण. ओके, सो तुम्हाला हेल्प होत असेल तर जवळच्या लोकांना नक्की या गोष्टी पोहोचवण्यासाठी मदत करा. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.